पायांची आणि डोक्यांची संख्या नेहमी पेपरला विचारलेली असते. आता हे उदाहरण बघा ना, याच्यात काय दिलं, एका कुर्णामध्ये गायी आणि गुराख्याची संख्या दिली आहे. किती संख्या आहे ती? 24. 24 लिहून घ्यायची, बरोबर आहे. 24 गुणिले, या गुणिलेच्या पुढं काय लिहायचं नीट लक्ष द्या. काय म्हणणार त्यांचं, गायी किती, तर गायीला कट करा. मग गुराख्याला पाय किती असतात? 2 गुणिले 2 किती आलं? 48, बरोबर आहे. म्हणजे हे 48 आलं आणि या पायांची संख्या किती आहे? 84. मग काय करा, या 84 व 48चा फरक घ्या, बरोबर. फरक म्हणजे काय, मोठ्यातून छोटी काढा. 84 मधून 48 गेले, किती उरले? 36, करेक्ट. 36 ला 2 ने भागायचं, उत्तर तुमचं आलं. 36 ला 2 ने भागलं, किती आलं? 18, बरोबर. विचारलं काय, गायींची संख्या, तर गायींची संख्या किती आहे?